5,000ची लाच मागणारा PSI व गाडी चालक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। दर्शन पुंडलिक दिंडोळवार वय 38 वर्ष, पद पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर याने पोलीस स्टेशनच्या आवारातच लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती। मात्र वेळेवर संशय आल्याने ती रक्कम ठरलेल्या वेळी न स्वीकारता टाळाटाळ केल्याने सदरहू दोघांवरही अखेर लाचेची मागणी केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आल्याने अमरावती पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। यातील तक्रारदारांनी दिनांक 12 मार्च 2025 रोजी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 13 मार्च 2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदारांना लोकसेवक दर्शन पुंडलिक दिंडोळवार वय 38 वर्ष, पद पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर, अमरावती ग्रामीण, राणा शिरे लेआउट, चौधरी हॉस्पिटल रोड, अवधूतवाडी, यवतमाळ जिल्हा यवतमाळ यांनी तक्रारदार यांच्या वडिलांच्या नामे असलेली ट्रॅक्टरची ट्रॉली सोडून देण्याकरिता 5,000 रुपये लाचेची मागणी केली। तसेच सदर 5,000 रुपये लाच रक्कम सुकेश सारडा याच्याजवळ देण्यासाठी सांगितले। यावेळी सुकेश सारडा याने तक्रारदार यांना सांगितले की मी तुला फोन केल्यावर येऊन जा असे बोलून सदरचे पैसे लाच रक्कम असल्याचे माहीत असताना सुद्धा लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व दर्शन दिंडोळवार यास गुन्हा करण्याकामी मदत केली। मात्र दिनांक 13 मार्च 2025 रोजी दुपारी 4:45 ते 4:45 वाजेच्या दरम्यान आयोजित सापळा कारवाईबाबत दिंडोळवार या तक्रारदार यांच्यावर संशय आल्यामुळे त्याने तक्रारदार याच्याकडून लाच रक्कम 5,000 रुपये घेतले। त्यामुळे काल दिनांक 18 मार्च 2025 रोजी दर्शन पुंडलिक दिंडोळवार व सुकेश अनिल सारडा या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध लाचेची मागणी केल्यावरून पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।